नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीची आणि आपल्या चॅनलवर नवीन अशी रेसिपी शेअर करणार आहे। तर बघा, इथे आज आपण झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ करणार आहे। त्याच्यासाठी इथे मी मसाले घेतलेले आहे। खाकस, खोबरं, लसूण, अद्रक, दालचिनी, स्टारफूल, लवंग, विलायची, तीळ आणि धने, जिरं, मिरी हे सर्व आपण इथे बघा भाजून घेतलेले आहे। साईडला कांदा सुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे तेलामध्ये। आणि हे जेवढे खडे मसाले दिसत आहे ना, ते तुम्ही लक्षात घ्या मी काय काय घेतलं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून देणार आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही अगदी सेम मिसळ करा, तुम्ही कधीही टेस्ट विसरणार नाही। नेहमी ह्याच पद्धतीने कराल। तर चला मग आपण व्हिडिओ करूया कंटिन्यू। तर बघा फ्रेंड्स, हे मसाले मी छान असे रोस्ट करून घेतलेले आहे, हलक्या हाताने, म्हणजे हलकंसं रोस्ट करून घेतलेलं आहे। आणि इथे कांदासुद्धा घेतलेला आहे मी भाजून तेलामध्ये। तर आता आपल्याला हे मसाले सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि जे मसाले होते ते सगळे याच्यामध्ये टाकून घेत आहे। परत एकदा सांगते मी काय काय मसाले घेतलेले आहे। खाकस, खोबरं, फूल, धने, मिरे, जिरं, लवंग, दालचिनी, विलायची आणि तीळ आणि खाकस घेतलेला आहे, स्टारफूल घेतलेला आहे, तर अद्रक, लसूण हे सगळं घेतलेलं आहे आणि कांदा हे सगळं याच्यामध्ये मी टाकून घेत आहे। आणि छान असं बारीक फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे। तर बघू शकता, रोस्ट केल्यानंतर खड्या मसाल्याचा जो स्मेल असतो ना, तो खूप भारी येतो फ्रेंड्स। तर फ्रेंड्स, आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तर चव कधीही न विसरता येणारी अशी ही रेसिपी आहे। तर बघा, आता आपल्याला हा कांदासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर कांदा मी छान अशी तेल टाकून भाजून घेतलेली आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर। बघा, मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बऱ्यापैकी। आणि जे खोबरं होतं ना, ते तोडून टाकायचं आहे। तर बघा, कारण की मग मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडं इश्यू नको व्हायला, त्याच्यासाठी मग मी इथे बारीक करून टाकत आहे। आणि बघा, आता आपल्याला ह्या पद्धतीने फाईन असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर दाखवते मी तुम्हाला कोणत्या पद्धतीने मी म्हणजे किती बारीक स्मूथ पेस्ट केलेला आहे। तर बघा, खूप छान असा पेस्ट झालेला आहे। याच्यामध्ये काहीही म्हणजे राहिलेलं नाही आहे, सगळं छान असं बारीक झालेलं आहे। तर ह्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। तर आपण बाजूलाच ना उसळसुद्धा ना बॉईल करायला टाकली होती। तर बघा, याच्यामध्ये मी फक्त हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। तर बघा, छान अशी आपली उसळसुद्धा इथे शिजून रेडी, एकदम असं म्हणजे सॉफ्ट नरम शिजू द्यायचं नाही आहे, थोडंसं कमीच शिजू द्यायचं आहे। तर इथून आपला व्हिडिओ होतो स्टार्ट। तर बघा, तेल टाकून घेतलेलं आहे। तर्रीदार मिसळ म्हटल्यानंतर तेल थोडंसं जास्तच पाहिजे। मी इथे 8 ते 9 चम्मच तेल टाकलेलं आहे। आणि मोहरी टाकून घेतली, नंतर कांदा टाकून घेतलेला आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे। आणि याला ना मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे। आणि ह्या कांदा टाकल्यानंतर आपण जो मसाला केला होता ना, तो मसालासुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि ह्या मसाल्याला सुद्धा छान असं फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर बघू शकता, मी खूप मस्त। आणि फ्रेंड्स, जेव्हा कोणतंही आपण काम करत असेल,
रेसिपी असो, काम असो, काहीही असो, ते आपण अगदी मन लावून केलं ना फ्रेंड्स, तर ते खूप भारी होते. खायला पण आणि काम असेल तर करायला पण आणि दिसायला पण खूप छान होते. तर माझ्या रेसिपीज ट्राय करत असेल तर तुम्ही स्वतःचं मनसुद्धा लावून करत जा. मग तुमची रेसिपी खूप भारी होते. आवडीने करत जा. तर बघा, कढीपत्तासुद्धा मी टाकून घेतलेला आहे. कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता न टाकण्याचे कारण म्हणजे कढीपत्ता टाकल्यानंतर हा पूर्ण उडतो, आजूबाजूला तेल उडते, त्याच्यामुळे मग मी कढीपत्ता नंतर टाकलेला आहे. आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे मी एक मीडियम आकाराचं. तर कोल्हापुरी मिसळमध्ये टोमॅटो हे पूर्णपणे ऑप्शनल असते, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत, पण मी टाकलेलं आहे इथे. टाकाल तर काही खराब होणार नाही, छानच होणार. तर इथे बघा, मी कश्मीरी लाल मिर्च आणि तिखट जे लाल मिर्च असते ते टाकून घेतलेलं आहे. हळद, धनिया पावडर, गोडा मसाला आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. तर बघा, मीठ आपण जेव्हा मोठ हे बॉईल करायला टाकलं होतं तेव्हा टाकलेलं आहे. तर इथे व्यवस्थितच टाकून घ्यायचं आहे. तर बघा, मी 2 ते अडीच चम्मच सगळे मसाले टाकून घेतलेले आहे आणि हळद थोडी कमी टाकलेली आहे. मीठ चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. या मसाल्याला फिरवून घ्यायचं आहे फ्रेंड्स. तर बघू शकता तुम्ही, आपला मसाला किती छान रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते, जेणेकरून हा मसाला बुडाला लागायला नको. जेव्हा आपण मस्त 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती शिजू देतो ना तेव्हा. तर बघा, किती भारी दिसत आहे ना फ्रेंड्स हा मसाला. तर नक्की ट्राय करून बघा ही मिसळीची रेसिपी, आवडेल तुम्हाला. आणि ही रेसिपी बनवायला खूप म्हणजे खूप जास्त मेहनत लागते. आणि मलासुद्धा मिसळची रेसिपी बनवा, परत व्हिडिओ शूट करा, खूप मेहनत लागली. त्याच्यासाठी तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब जरी केलं ना तरी माझी मेहनत सफल झाली अशी मी समजते. 4 ते 5 मिनिटे झाकून घेतलेलं आहे. तर 4 ते 5 मिनिटे झाकून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, तेल सुटलेलं आहे मसाल्याच्या वरती. आणि तेल सुटलं म्हणजे आपला मसाला हा छान असा रेडी झालेला आहे असं समजू शकतो. आणि मिसळ पाव म्हटल्यानंतर मसाला हा जास्तच लागतो, तेलसुद्धा जास्त लागतो. तर बघा, आपण जेव्हा हॉटेलमध्ये मिसळ वगैरे खातो तेव्हा त्याची टेस्ट एवढी भारी असते, तशीच ह्या मिसळीची सुद्धा टेस्ट असणार आहे. जे आपण मटकी बॉईल करून घेतली होती ना, ते मटकीसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर तुम्हाला अंदाजा येत असेल की ह्या मिसळीची रेसिपी किती छान झाली असेल. तर अगदी 1 चम्मचसुद्धा उरलेली नव्हती ही मिसळ, एवढी भारी लागत होती आणि खूप म्हणजे खूप छान लागत होती. तर बघा, टाकून घेतलेलं आहे. आणि मिसळमध्ये थोडंसं ना आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागेल, कारण की एवढी घट्ट मिसळ नसते. तर याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी ॲड करून घेते. तर बघू शकता, पाणी ॲड केलेलं आहे. आणि तर्री तर तुम्हाला दिसतच असेल किती भारी दिसत आहे ते. तर बघा, फिरवून घेत आहे. पूर्ण घरामध्ये ना एवढा स्मेल दरवळतोय ना की सोडून द्या, खूप जास्त. तर बघा, किती छान आपली मिसळ तयार होत आहे. आता याला ना आपण मस्तपैकी उकळी काढून घेऊया. तर तुम्हालाच मी दाखवते, लाईव्हमध्ये उकळी येऊ देते. तर बघा, छान अशी उकळी फुटत आहे याला. तर याच्यासोबत ना पाव तर असणारच आहे. तुम्ही पापड, लोणचं आणि दहीसुद्धा घ्याल, खूप भारी लागते. मी इथे फक्त पाव घेतलेला आहे आणि जे लागते ते घेतलेलं आहे, म्हणजे निंबू आणि कांदा आणि कोथिंबीर. तर बघू शकता फ्रेंड्स, मिसळ दिसत आहे ना भारी. तर माझ्या एवढ्या मेहनतीला तुम्ही 1 सबस्क्रायबर आणि 1 लाईक केलं ना तरी पण मी माझी मेहनत सफल झाली अशी समजते. खूप म्हणजे खूप वेळ लागला हे मिसळ करायला आणि टेस्ट पण याची तेवढीच भारी होती फ्रेंड्स. तर मी मनातून सांगते तुम्हाला की तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने मिसळ. तर बघा, छान अशी याला तर्री आलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल.
तर गॅस बंद करते, झाकून घेते आणि बघा शांत झाल्यावर याची उकळी नंतर दाखवते तुम्हाला. तरी फ्रेंड्स दिसत आहे ना भारी. तर आपली इथे मिसळ रेडी झालेली आहे. मी प्लेटिंग करून घेते, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही भेटसुद्धा द्या. खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे आणि तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देते. तर बघा एका वाटीमध्ये मस्त मिसळ टाकून घेतली, त्याच्यानंतर हे फरसाण टाकून घेत आहे. एका वाटीमध्ये बाजूला फरसाण टाकली आणि मिसळीमध्ये सुद्धा फरसाण टाकली. परत याच्यावरतून मिसळीचा रस्सा टाकली तर्रीदार आणि साईडला पाव घेतलेला आहे छान असे रोस्ट करून बटरमध्ये, तुम्ही तेलामध्ये सुद्धा घेऊ शकता. आणि मिसळीच्या प्लेटमध्ये मी कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतलेला आहे वरतून आणि साईडला सुद्धा मी कांदा आणि कोथिंबीर निंबू ठेवून घेतलेला आहे, म्हणजे जेवण करताना उठायला नको त्याच्यासाठी आधीच आपण छान अशी रेडी तयारी करून घ्यायची आहे. तर बघा दिसत आहे ना, अगदी म्हणजे एकदम कोल्हापुरी मिसळ म्हणतात याला, झणझणीत. तर फ्रेंड्स व्हिडिओ बघल्याबद्दल मी अगदी मनापासून तुमचे धन्यवाद करते आणि भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत छान छान माझ्या रेसिपीज ट्राय करा. भेटते परत. बाय.